नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा आपला सर्व पत्रकार बांधवांचं मी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून सहर्षाचं स्वागत करतो. खरं तर आजची पत्रकार परिषद घेण्याची वेळ आमच्यावर का आली याचं प्रमुख कारण म्हणजे 20 मार्च 2026 रोजी जिल्हा परिषद सातारा यांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीबाबत जो सावळा गोंधळ घडला. म्हणजे जिल्हा परिषद सातारा ज्यावेळी 1962 साली स्थापन झाली, मला वाटत नाही की 1962 पासून ते मागच्या निवडणुकीपर्यंत असा वेळ या पुरोगामी यशवंत विचारांच्या सातारा जिल्ह्यावरती कधी आला होता. ज्या पद्धतीनं अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडी झाल्या त्या पूर्णतः लोकशाहीचा गळा आवळून आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीला गाडून टाकून ह्या निवडी झालेल्या आहेत. प्रशासनाला हाताशी धरून प्रशासन पूर्ण अगदी साजेस काम करत होतं सत्ताधाऱ्यांचं. आणि ज्या पद्धतीनं आमच्यासारख्या सत्तेतल्याच एका महायुतीतल्या पक्षाला वागणूक दिली जात होती ती अतिशय दुर्दैवी आणि अवहेलनात्मक वागणूक दिली गेली. ज्यामध्ये सातारा जिल्ह्याचेच पालकमंत्री आणि कोयनेचे सुपुत्र असणारे आमचे शंभूराजे हे त्या झटापटीमध्ये जखमी झाले, त्यांचं रक्त सांडलं, मकरदाबांच्या पायावरती लाथा मारण्यात आल्या. हे या पुरोगामी महाराष्ट्राला कदापिही शोभणार नाहीये, शोभनीय नाही. शंभूराजांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब शिवसेनेने घेतल्याशिवाय आता राहणार नाही. त्याची सुरुवात आज खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनाच्या निलंबनाच्या बाबतीत झालेली आहे. आमच्या पक्षातले काही सदस्य आणि राष्ट्रवादी पक्षातले काही जे सदस्य फुटून गेलेले त्यांच्यावरही तीच कारवाई होणार, तोच बडगा उगारला जाणार. ही या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या माध्यमातून माझं त्यांना आव्हान आहे. आज सातारा जिल्हा परिषदेमध्ये यशवंत विचारांचा जिल्हा म्हणून ज्या मातीनं विचार संस्कारांना हा सातारा जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला एक राजकारणाचा सुसंस्कृत वारसा दिला, त्याच सातारा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं जर अवहेलनात्मक आणि लोकशाहीला गाडून टाकण्याचं काम होत असेल तर आता इथून पुढे खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत राहील का, हा सर्वसामान्य मतदारांना पडलेला प्रश्न आहे. ज्या पद्धतीनं निवडी झाल्या, निवडीमध्ये सगळा सावळा गोंधळ झालेला तुम्हाला आता आमचे सगळे सदस्य सांगतीलच. परंतु मला एका गोष्टीचे अतिशय नम्रपूर्वक या ठिकाणी निषेध व्यक्त करायचा आहे. नम्रपूर्वक ह्या गोष्टीसाठी सांगतो की आमच्यावर संस्कार हे या राजघराण्याचे विचारांचे आणि ते विचारांना अनुसरूनच आमचं मार्गक्रमण संपूर्ण या प्रक्रियेमध्ये झालंय. तर महेश शिंदे साहेब जे शिवसेना पक्षाचे नेते आहेत, शिवसेना पक्षाचे आमदार आहेत, आणि त्या महेश शिंदे साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये जो खिल्ली उडवण्याचा कार्यक्रम त्यांनी शंभूराजांचा केला, मकरदाबांचा केला, त्याचबरोबर आमच्यासारख्या सर्वसामान्य घरातून निवडून आलेल्या झेडपी सदस्यांचा केला, हा धिक्कार करण्यासारखा आहे. महेश शिंदे साहेबांनी खरं तर पक्षात राहून पक्षाशी गद्दारी करणे हे कितपत योग्य आहे हा माझा त्यांना खुला प्रश्न आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांचं एक खटकलेलं वाक्य मला सांगावंसं या ठिकाणी अधोरेखित करायचं आहे की महेश शिंदे साहेब त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना बोलले की शंभूराजे जखमी झाले त्यांच्याच कार्यकर्त्याच्या पेनच्या माध्यमातून. जर पेननं लोक जखमी होत असतील तर पेनला राष्ट्रीय शस्त्र म्हणून खऱ्या अर्थानं आतापर्यंत आर्म ऍक्ट मध्ये घेतलं असतं. पेननं लोक जखमी होत नाहीत. आणि दुसरी गोष्ट जी त्यांनी एक अतिशय हास्यास्पद त्या ठिकाणी केली आणि दडपणाखाली एक केली ती गोष्ट म्हणजे काय की ज्या पद्धतीने शिवेंद्र महाराज त्या ठिकाणी वावरत होते, शिवेंद्र महाराज फक्त त्यांच्या हातात तलवारच नव्हती. याचा अर्थ तुम्हाला काय संदेश द्यायचा होता? तुम्ही महाराष्ट्राला उत्तर देत होता घडलेल्या प्रकाराबाबत आणि त्या प्रकारात तुम्ही दुसऱ्या दिवशी उत्तर देत असताना सांगताय की छत्रपती शिवेंद्र महाराज त्यांच्या हातामध्ये फक्त तलवारच नव्हती. म्हणजे याचा अर्थ आम्ही समजून घ्यायचा का की तुम्हाला आमची मुंडकीच छाटायची होती? ज्या पद्धतीनं आमचे सगळे झेडपी सदस्य हॉटेलमधून निघण्यापासून तुमची तिथं पोहोचूच नाही यासाठीची तयारी होती, ती तयारी आता आमचे एक एक सदस्य तुम्हाला सगळ्या बाबी उलगडून सांगतील. परंतु आमची प्रमुख मागणी आजच्या या पत्रकार परिषदेतून अशी आहे की जो आमच्यावरती अन्याय झालाय, या नैसर्गिक युतीवरती अन्याय झालाय, जे बहुमताची युती होती त्या युतीवरती झालेल्या अन्यायाच्या बाबतीत आमचा जाहीर निषेध आहे. आणि अध्यक्ष उपाध्यक्ष यांची पुनर्निवड करण्यात यावी हा आजच्या पत्रकार परिषदेचा प्रमुख अजेंडा आहे.
इथून पुढे भैया तुम्हाला घडलेला प्रकार सविस्तरपणे सांगतील. सर्वात प्रथम तर सर्व पत्रकारांना माझा आदरणीय नमस्कार. आजची ही पत्रकार परिषद खरं तर आत्ताच आमच्या मित्रांनी आपल्याला सांगितलं की ही पत्रकार परिषद खरं तर कशासाठी घेतली आणि त्याच्या पाठीमागची कारणं काय. आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही फलटण तालुक्यातनं 5 जण आणि त्याच पद्धतीने इतर तालुक्यातनं टोटल 15 जण शिवसेना या पक्षातून आम्ही निवडून आलतो. पक्षाचा प्रतोद म्हणून मला त्या ठिकाणी अधिकार दिले गेले आणि व्हीप बजावण्याचे अधिकार माझ्याकडे होते. त्याच प्रकारे आम्ही पूर्ण महिनाभर सर्व एकत्रच होतो आणि 20 तारखेलाही एकत्रच त्या ठिकाणी गेलो. फक्त थोड्या वेळ आधी मी आणि उदयसिंह उंडाळकर पाटील ते राष्ट्रवादीकडनं आणि मी शिवसेनेकडनं आणि आमच्याबरोबर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी अजून 2 आमच्यावर कॅन्डिडेट दिले गेले आणि आम्ही 4 जण आधी जिल्हा परिषदमध्ये गेलो. म्हणजे भाजपकडनं आणि त्यांच्याकडनं 4 जण आली होती आणि आम्ही 4 जण गेलो होतो. तर आम्ही आधीच तिकडं पोचलो होतो. तिकडं सगळी प्रक्रिया सुरू झाली, फॉर्म भरले, सगळं झालं. हे झाल्यानंतर भाजपचे जे काय इतर लोक निवडून आलेले होते ते आले वरती आले, म्हणजे 4थ्या मजल्यावर आले. बाकी सगळे आमचे जे काय होते ते सगळे हॉटेलमध्ये होते, ते नंतर आले, थोड्या वेळ नंतर आले. पण नंतर आल्यानंतर घडलं असं की जे आपण व्हिडिओज वगैरे बघितले की आदरणीय आपल्या जिल्ह्याचे तर पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई काका आहेतच, परंतु ते मंत्री सुद्धा आहेत. त्याच पद्धतीने आदरणीय मकरंदाबा असतील, आदरणीय संजीवराजे म्हणजे बाबा असतील, हे सगळे त्याचबरोबर आले. आदरणीय शशिकांत शिंदे साहेब त्याचबरोबर होते. त्यांच्याबरोबर खालती जे काय मंत्र्यांच्यात जे काय ओढाताण झाली, आदरणीय शिवेंद्र बाबा असतील, त्याचबरोबर अतुल बाबा त्या ठिकाणी होते, कराडचे आमदार आपले मनोज घोरपडे दादा असतील, ते आमदार आहेत. त्याचबरोबर खासदार नितीन काका असतील, हे सगळे खालती तिथं होते. नितीन काकांना काय भाषेत बोलणं झालं, कुणी शिव्या दिल्या, कसं काय धक्काबुक्की झाली, मकरंदाबांना कशी, मकरंदाबांची पॅन्ट फाटली त्या ठिकाणी. हे कुणी नोटीस केलं का नाही मला माहिती नाही, पण आम्ही त्या ठिकाणी हे सगळं झाल्यानंतर ऑफिसमध्ये बसलेलो तर त्यांची पॅन्ट फाटली होती. मीच त्यांना विचारलं, बाबा हे आबा कसं काय झालं. म्हणजे यार त्या गर्दीत हे धक्काबुक्की 100 पोलीस जर साध्या वेशात असतील, साध्या कपड्यात, पोलीसचा युनिफॉर्म नव्हता, 4थ्या मजल्यावर काय गरज आहे. आम्ही काय गुन्हेगार आहे का. असं कुठं असतं. कुणाला तिथे एंट्री नाही, तिथं बाकीचे सगळे लोक येतात ते, म्हणजे इतर पक्षांचे. त्या ठिकाणी आल्यानंतर आमचे जेव्हा एक कॅन्डिडेट आमचे जेव्हा वरती आले, कामेश कांबळे, त्यांना काय पद्धतीने धरलं गेलं, त्यांना काय भाषेत बोललं गेलं, हे आपल्याला मी कॅमेरावर सांगू शकत नाही असल्या गोष्टी. परंतु जी भाषा वापरली गेली होती, एखादा मी प्रतोद होतो म्हणून मी त्याच्या बरोबर होतो, त्याच्या संरक्षणासाठी होतो, पण ज्या पद्धतीने त्यांच्याशी बोलणं गेलं, म्हणजे तिथं बोलणं केलं गेलं, शॉकिंग होतं ते. म्हणजे असं कधीच कुठं बोललं जात नाही. ते जर मी शब्द या ठिकाणी वापरले तर मला वाटतं तुम्हाला सगळी बीप करायला लागेल पूर्ण ही इंटरव्ह्यू माझी. ज्या पद्धतीने धमक्या दिल्या गेल्या, काय काय त्यांना बोललं गेलं, आता आम्ही तिथे समजून सांगायचा प्रयत्न करतोय, परंतु एवढ्या मोठे पदाधिकारी आणि एवढे मोठ्या लेवलची माणसं असताना आपण त्यांना फार कमी, सगळं प्रशासन त्यांच्या बाजूने. आम्ही त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन पण दिलं की बाबा आमचे 2 म्हणजे राष्ट्रवादीचे 2 सदस्यांना अटक झाली आत आणताना. तुम्ही मला सांगा, मेटल डिटेक्टर आहे, आपण ज्या ठिकाणी सभागृहात जातो त्याच्या आधी जे मेटल डिटेक्टर होतं तिथपर्यंत आमचे सदस्य येतात ते, परंतु तुम्ही त्यांना आत येऊन देत नाही. तिथनं तुम्ही अटक करून घेऊन गेला, बरोबर आहे का. तुमच्याबरोबर आले होते, मी तर आधी आत गेलो होतो, मी बाहेर पळत आलो, मी बघितलं तर माझ्या समोर येते त्यांना. आम्ही कलेक्टरांना अक्षरशः हातापाया पडलो, कलेक्टरांना पत्र दिलं की बाबा साहेब असं होऊ शकत नाही, मतदानाचा अधिकार सगळ्यांना असतो. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांनी आज भाषण केले विधानसभेत, तुम्ही ते भाषण ऐका. त्यांनी सुद्धा सांगितलं की तुरुंगातला सुद्धा मतदानाचा अधिकार असतो, तुरुंगातला माणूस सुद्धा येऊन मतदान करतो. मग या ठिकाणी असं का घडतं. तुम्ही मतदान करून द्या. स्वतः साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा फोन केला होता, SP साहेबांना केला होता, IG साहेबांना फोन केला होता, त्यांनी स्वतः सांगितलंय. ते सुद्धा म्हणतात की बाबा नाही असं मतदान करून देणार आम्ही, मतदानाशिवाय त्यांना अटक होणार नाही. जी काय कारवाई करायची करा ना, काय हरकत नाही, कारवाईला कुठं आम्ही मनाई करतोय, परंतु मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर करा.
म्हणजे अशा पद्धतीने जर लोक धमकी देऊन म्हणा, अटक करून म्हणा, म्हणजे प्रशासन करत काय होतं? आम्हालाच खरंच प्रश्न पडतोय. आज आम्ही पक्षाची व्हीप बजावली, त्यांनी त्यांची राष्ट्रवादीची बजावली, आम्ही शिवसेनेची मी बजावली आहे स्वतः, मला अधिकार होते. आता हे सगळं केल्यानंतर सुद्धा त्या लोकांवरती काय कारवाई होणार का नाही, हा सुद्धा आम्हाला फार मोठा प्रश्न आहे. मग ही जी काय संविधान आहे, हे जे काय घटना लिहिलेली आहे, आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काय आपल्याला अधिकार दिले ते सुद्धा बजवायचे का नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जसं आता आमच्या मित्रांनी सांगितलं की खरोखर हा सामान्य माणसाचा आणि हे जे काय प्रक्रिया आहे एकंदरीत ह्याचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला जातोय का खरोखर घोटलेलाच आहे. मग एवढे सगळे निवडणूक वगैरे घ्यायचे कारण काय? गरजच नाही ना. सगळं जर असंच करायचं असेल तर मग त्यांनी त्याच मार्गाने करावं. या निमित्ताने आपल्या बरोबर महिला पण आहेत आमच्या सगळ्या सदस्य, त्यांना तुम्ही आपण विचारू शकता की नक्की त्यांच्या बरोबर काय काय घडलं. आम्ही सगळे तिथं कसे चिमटे काढले गेले, कसं मारहाण होती तिथं, कलेक्टरांसमोर मारहाण होतीये आणि हसते ते सगळे बघून अक्षरशः. तुम्ही नवनिर्वाचित आहात हा आम्हाला तिथून सांगण्यात आलं की तुम्ही नवनिर्वाचित आहात, तुम्हाला या सभागृहाचा अलॉटमेंट आणि तुम्हाला इथलं काय माहित नाही असं आम्हाला तिथं सांगण्यात आलं. आता खरं तर माझे सहकारी आदरणीय बनकर साहेब आहेत, आदरणीय साहेबभाई कदम साहेब आहेत आणि ह्या माझ्या 2 महिला भगिनी. खरं तर जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर ज्या वेळेस त्याचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष याच्या निवडीचं आम्हाला नोटीस आलं, त्या नोटिसीनंतर जो आम्हाला कार्यक्रम देण्यात आला त्या कार्यक्रमानुसार आम्ही त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला. खरं तर 12 वाजता तिथं आम्हाला सभागृहात बोलवलं होतं. आम्ही 12 वाजता त्या ठिकाणी आलो. सगळे 33च्या 33 सदस्य आम्ही येत होतो. येत असताना सुद्धा गाडीतून खाली उतरताना आम्हाला पाय खाली टाकावा का नाही टाकावा असा प्रश्न पडला होता. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथं पोलीस होते का कार्यकर्ते होते का कोण होतं, आम्ही एखाद्या आरोपीसारखं आम्हाला त्या ठिकाणी ट्रीट करण्यात आलं. आम्हाला त्या बसमधून खाली उतरताना सुद्धा प्रचंड त्रास झाला. आमच्या महिला सदस्य आमच्या 33 मध्ये जवळपास 22 महिला सदस्य होत्या आणि या 22 महिला सदस्य सगळ्या ग्रामीण भागातून होत्या आणि या 22 महिला सदस्यांना सगळ्या नवनिर्वाचित होत्या, त्यांना बाकीचा काही अनुभव नव्हता, काही नव्हता. संपूर्ण ज्या महिला वर्ग होता तो पूर्ण घाबरलेल्या अवस्थेत होता. आम्ही मतदान करायला चाललो होतो आणि मतदान प्रक्रिया जी आहे ही खरं तर कुठल्या दबाव तंत्राला न अवलंबता झाली पाहिजे होती, लोकशाहीला धरून झाली पाहिजे होती. तिथून आमदार शशिकांत शिंदे आले, त्यांनी गेटवर जाऊन पोलिसाला गेट उघडायला लावलं, आतमध्ये आम्हाला एंट्री सुद्धा करू देत नव्हती. म्हणजे तिथं सुद्धा आम्हाला मतदानापासून रोखण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत होतं की किंबहुना आमचा वेळ जास्तीत जास्त बाहेर जावा आणि आम्ही आतमध्ये प्रवेश करू नये, हा त्यांचा उद्देश होता. तरी सुद्धा 12:30 वाजेपर्यंत टाइम लिमिट होता, तोपर्यंत आम्हाला आतमध्ये जाऊ द्यायचं नाही. 12 ते 12:30 सभागृहामध्ये प्रवेश करायचा होता आम्हाला, पण 12:15 जरी वाजून गेले तरी आम्हाला आतमध्ये जाऊ दिलं नाही आणि प्रचंड ढकलाढकली त्या ठिकाणी चालली होती. आतमध्ये प्रवेश करण्यासाठी सुद्धा आम्हाला कुणाचीही मदत झाली नाही. पण त्या ठिकाणी मकरंद आबा पाटील असतील, त्यानंतर शंभूराज देसाई साहेब जे आपले सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी आम्हाला प्रोटेक्शन दिलं. आमदार शशिकांत शिंदे आहेत, त्यानंतर नितीन काका पाटील आहेत. तिथून आम्ही गेटमधून कसा बसा प्रवेश केला. तुम्ही लाईव्ह युट्यूबला बघितलंच असेल की आम्ही आतमध्ये प्रवेश करताना कसं आलो प्रवेश करून. त्यानंतर आमची तिथं चेकिंग केली, परत आत जाताना चेकिंग केली, परत आतमध्ये पण चेकिंग केली. कसं तरी त्याचबरोबर लिफ्ट सुद्धा बंद केली बरं का. आम्हाला लिफ्ट वर 4थ्या मजल्यावर जायचं होतं, लिफ्ट सुद्धा बंद केली. शेवटी आम्ही पायऱ्या चढून 4थ्या मजल्यावर गेलो. 4थ्या मजल्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या बरोबर असणारे आपले पालकमंत्री देसाई साहेब, त्याचबरोबर मकरंद आबा पाटील यांना 4-5 कक्ष अलीकडेच रोखण्यात आले. म्हणजे तिथून त्यांना अगदी अमानुषपणे धरून ओढून त्यांना बाहेर काढलं आणि त्यांना अलीकडे रोखलं. तरी आम्ही पुढे जात असताना कामेश कांबळे आमच्या पुढेच होता. कामेश कांबळेला आदरणीय शिवेंद्र बाबा त्यांनी जो मेटल डिटेक्टर होता त्या मेटल डिटेक्टरच्या बाजूला लागून एक कक्ष होता, म्हणजे सभागृहाला लागून एक कक्ष आहे,
त्या कक्षामध्ये त्याला खेचलं, म्हणजे आमच्या समोर त्याला ओढत नेलं आणि तिथं त्याला धमकावण्यात आलं. तिथं त्याला बळजबरीनं शिव्या पण दिल्या आणि धमकावलं पण. तरी आम्ही तसंच मेटल डिटेक्टरच्या आतमध्ये गेलो. आता तिथं जर जिल्हा परिषद सदस्या व्यतिरिक्त कुणालाही प्रवेश बंदी, म्हणजे कुणालाही आतमध्ये प्रवेश नव्हता. मग हे जे बाकीचे होते, जे पदाधिकारी असतील, आमदार असतील, खासदार असतील किंवा मंत्री असतील, त्यांना आतमध्ये तिथं सभागृहाला लागून असणाऱ्या कक्षामध्ये प्रवेश कसा काय दिला? जर दुसरा अन्य व्यक्ती त्या ठिकाणी येऊ शकत नाही, मग ह्यांना त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य सोडून जर दुसरा सदस्य त्या ठिकाणी येऊ शकत नाही, मग हे सदस्य त्या ठिकाणी होते. कामेश कांबळेला त्यांनी त्या ठिकाणी धमकावलं, दरडवलं, त्यांना धमक्या दिल्या. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर कामेश कांबळेला ज्या 2 अशा विभाग केले होते. पहिल्या भागामध्ये भाजपचे सगळे सदस्य बसले होते आणि दुसऱ्या भागामध्ये आमचे राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्रपक्ष अशा सदस्यांची बैठक व्यवस्था केली होती. आता ती बैठक व्यवस्था कामेश कांबळेला त्यांनी काय केलं, वसंत मानकुमरे आणि त्याचबरोबर आता जे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झालेले आहेत राजू भोसले, त्यांनी त्या कामेश कांबळेला दोघांच्या मध्ये नेऊन खुर्चीत बसवलं. तरी सुद्धा आम्ही त्या कामेश कांबळेला तिथून उठवण्याचा प्रयत्न केला का नाही? तिथून उठवण्याचा प्रयत्न केला, आमच्या जवळ बसवण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा ओढत त्याला त्या दोघांच्या मध्ये नेऊन बसवलं. त्याला वारंवार चिमटे घेणं, वारंवार लाथाबुक्की करणं आणि त्यांच्या जवळ फोन होते. आता खरं तर मतदानाच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सर्वजण जाणकार आहात, मतदानाच्या प्रक्रियेमध्ये ऍक्च्युली मोबाईल अलाउड नसतो. आपण आताच प्रत्येक निवडणुकीला सामोरे जात असताना मतदान प्रक्रियेवेळेस आपल्या कुणाकडेही मोबाईल नसतो, पण त्यांच्या प्रत्येक सदस्यांच्याकडे मोबाईल होता आणि आमच्याकडे कुणाकडेही मोबाईल नव्हता. आम्ही बाहेरच मोबाईल ठेवले होते. आम्हाला माहित होती की मतदान प्रक्रिया जी आहे ती पारदर्शक झाली पाहिजे. मोबाईल नाही न्यायचा तर नाही न्यायचा, आम्ही मोबाईल घेऊन गेलो नाही. आतमध्ये जो प्रकार घडला तर त्या ठिकाणी पहिल्या ओळीमध्ये जिथं जिल्हाधिकारी साहेब बसले होते त्याच्या समोर कामेश कांबळेला म्हणले, जिल्हाधिकारी साहेब म्हणले तुम्ही इथं बसा. म्हणजे भाजपच्या सदस्यांच्या रांकेमध्ये त्या कामेश कांबळेला घेऊन वसंत मानकुमरे आणि राजू भोसले बसले. आता ते बसल्यानंतर आम्ही गदारोळ केला, त्या ठिकाणी प्रचंड गोंधळ केला की आमचा सदस्य तुम्ही त्या ठिकाणी का नेऊन बसवताय. तरी सुद्धा त्यांनी आमचं कोणतंही वाक्य जुमानलं नाही, ऐकून घेतलं नाही. उलट आम्हाला म्हणले तुम्ही शांतता राखा, गप्प बसा, शांत बसा. आम्ही म्हटलं लोकशाही पद्धतीनं अगदी पारदर्शकपणे निवडणूक होऊ द्या. त्यानंतर आम्हाला सांगितलं की बाबा भाजपकडून हे 2 उमेदवार आहेत, एक अध्यक्षपदासाठी, एक उपाध्यक्षपदासाठी, आणि शिवसेना राष्ट्रवादी मित्रपक्षाकडून हे 2 उमेदवार आहेत अध्यक्ष आणि उपाध्यक्षासाठी. या गोष्टी झाल्यानंतर त्यांनी आम्हाला नियम पण सांगितले. नियम सांगितला की ज्या वेळेस नंबर 1 आणि नंबर 2 ज्या वेळेस मतदान प्रक्रिया सुरू होईल, 12:30ला चालू झाली, मतदान प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस तुम्ही फक्त हात वर करायचा आणि जोपर्यंत आणि एकदाच हात वर करायचा आणि जोपर्यंत काउंटिंग होत नाही तोपर्यंत हात खाली घ्यायचा नाही. तुम्हाला हात वर करत असताना एकदाच हात वर करायचा. ज्या वेळेस त्यांनी नाव पुकारलं त्यावेळेस पहिल्यांदा भाजपचं झालं सुरुवात. भाजपचे अध्यक्ष, उपाध्यक्ष त्यांची नावं घेतली आणि हात वर करायला सांगितले. आता त्या भाजप सदस्यांनी सगळ्यांनी हात वर केले. त्यांचे 32 होते, आमचे 31 होते. आता या ठिकाणी ती मतदान प्रक्रिया करत असताना कामेश कांबळेनं शेवटपर्यंत हात वर केला नाही, पण त्याला कंटिन्यू कानाला फोन चालू होते. एक मानकुमरे एका बाजूने लावत होते, दुसऱ्या बाजूने राजू भोसले फोन लावत होते आणि त्याला त्या फोनच्या माध्यमातून अंदाज कुणीही बांधू शकेल की त्या ठिकाणी त्याला धमकवलं जात असावं, त्याला धमक्या दिल्या जात असाव्यात, त्याला वारंवार चिमटे काढणं, त्याच्या पायाला ढुसलणं, त्याच्या पाठीत ह्याच्यात मागणं बुक्या घालणं, ह्या गोष्टी चालूच होत्या. आणि त्या गोष्टीच्या ह्याच्यात सुद्धा त्या कामेश कांबळेनं हात वर केला नाही. मतदानाला जाण्यापूर्वी आमच्या तर ऑलरेडी 2 राष्ट्रवादीचे सदस्य अनिल देसाई आणि मांडवे, संदीप मांडवे, त्यांना तर मतदान प्रक्रियेपासून वंचित ठेवलं. जो व्यक्ती अपहरण केलाय तो प्रत्यक्ष मतदानाला आतमध्ये होता. शिंदे, दिनकर शिंदे, बापूसाहेब शिंदे ते आतमध्ये होते.
प्रत्यक्ष मतदानाला जो जिल्हा परिषद सदस्य अपहरण केलेला आहे तो सदस्य प्रत्यक्ष मतदानाला आतमध्ये आहे आणि त्या अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल करून या ठिकाणी संदीप मांडवे आणि अनिल देसाई यांना अटक केलं. अगदी 5 फूट अंतर राहिलेलं असताना सभागृहामध्ये आतमध्ये प्रवेश करायच्या आधी 5 फुटाच्या अंतरावरती पोलिसांनी त्यांना उचलून नेलं. त्यावेळेस सुद्धा त्यांना मतदानापासून, खरं तर ही लोकशाही आहे आणि मतदानाच्या अधिकारापासून कुणालाही वंचित ठेवायचं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये, आपल्या घटनेमध्ये तरतूद केलेली आहे. मतदान ही प्रक्रिया निर्भयपणे आणि पारदर्शकपणे झाली पाहिजे. मतदानापासून कोणताही व्यक्ती हा बाजूला राहिला नाही पाहिजे. तरी सुद्धा जाणून बुजून, आता दुपारच्या तुम्ही ह्याच्यामध्ये बघितलं असेल, अधिवेशनामध्ये बघितलं असेल, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलं की मला ही कुणकुण होती म्हणून मी आधी एसपींना फोन केला, नंतर डीआयजींना फोन केला. त्यांनी त्यांना सांगितलं की बाबा या ठिकाणी आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही, मतदान झाल्यानंतर करू. एवढं सगळं असून त्यांनी मतदानाला जाण्यापूर्वी एक 5 फुटाच्या अंतरावरून आमचे 2 उमेदवार नेले. त्याचबरोबर कामेश कांबळेचा हात त्यांनी शेवटला, ज्या वेळेस काउंटिंग झालं, संपलं सगळं आणि त्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर बसवलेला होता, त्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर बसवलेला कामेश कांबळे आणि त्याच्या जोडीला असणारे 2 वसंत मानकुमरे आणि राजू भोसले, त्या दोघांनी टॉर्चर करून करून राजू भोसलेंनी त्यांचा हात वर केला, इकडून असा हात धरून असा हात वर केला असा. म्हणजे त्या गोष्टी आम्ही पाहत होतो. आम्ही लोकशाहीचा या ठिकाणी गळा दाबला जातोय, लोकशाहीला काळीमा फासली जाते, लोकशाही घोटली जाते, घोषणा देत होतो, पण तरी सुद्धा आम्हाला कुणीही जुमानलं नाही. त्या ठिकाणी आम्हाला एवढंच म्हणले की तुम्ही नवनिर्वाचित आहात, तुम्हाला या सभागृहाचा अनुभव नाही. तरी सुद्धा आम्ही त्यातूनही म्हटलं की जर तुम्ही अनुभवी आहात, तुम्हाला या सभागृहाचा अनुभव आहे, तर मग सभागृहाचा अनुभव तुम्ही असा करताय का? एखाद्याला मारून धमटून दमदाटी देऊन धमकावून तुम्ही त्याचा हात वर करताय, ही कुठली लोकशाही आली? इतर लोकशाहीचा पूर्णपणे गळा दाबलेला आहे. त्यानंतर परत पुन्हा एकदा नाव लिहून सह्या घ्यायच्या होत्या. त्यावेळेस सुद्धा सगळ्यांच्या सह्या झाल्या, पण कामेश कांबळेनं सही केली नव्हती. कामेश कांबळेला शेवट सही करायला तो कागद घेऊन माणूस त्याच्या समोर उभा राहिला. सगळ्यांच्या सह्या झाल्या सभागृहातल्या आणि शेवट कागद घेऊन तो माणूस उभा राहिल्यानंतर सही करा म्हणून जिल्हाधिकारी स्वतः म्हणतात सही करा. शेवट मग कामेश कांबळेनं सगळी प्रक्रिया पूर्ण पडल्यानंतर सही केली. म्हणजे अशा पद्धतीनं जर तुम्हाला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बनवायचंच होतं तर मग ही निवड प्रक्रिया घ्यायचीच कशाला? सगळ्यात महत्वाचं, जनमत आमच्या बाजूला असताना आमच्या पूर्ण सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर 65 पैकी 37 जागा या राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्र पक्षाला होत्या. मग एवढं सगळं संख्याबळ असताना देखील त्यातून त्यांनी 2 शिवसेनेचे आमचे उमेदवार जे सदस्य होते ते त्यांच्याकडे घेतले, राष्ट्रवादीचे 2 घेतले आणि 2 आमचे त्यांच्यावरती खोटा गुन्हा लादून अटक केली, त्यांना मतदानापासून वंचित केलं. आणि 3रा राहिलेला जो शेवटचा होता तो 7वा कामेश कांबळे, त्या कामेश कांबळेला जबरदस्तीनं हात वर करायला लावला, जबरदस्तीनं सही करायला लावली. या ठिकाणी लोकशाहीचा खून एक प्रकारे केलेला आहे, लोकशाहीचा गळा दाबलेला आहे. संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेमध्ये तरतूद करून ठेवलेली आहे की मतदानापासून कुणालाही वंचित ठेवता येणार नाही, ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सर्वांना या ठिकाणी आपलं मत मांडायचा अधिकार आहे. तुरुंगामध्ये असणारा कैदी सुद्धा या ठिकाणी निवडणूक लढवतोय, मतदान करतोय. मग यांना अजून आरोप कुठला सिद्ध झाला नाही. आरोप तर खोटाच आरोप होता. जो अपहरण झालेला आहे तो आतमध्ये मतदानाला आहे आणि त्याच्या खोट्या केसेसमध्ये याला अटक होतीये, या दोघांना अटक होते. म्हणजे आमचे जे मतदार होते, जे सदस्य होते, ते सदस्य मतदानापासून वंचित ठेवले आणि एकाला मारून मुटकुळून धमकावून त्याच्याकडनं मत घेतलेलं आहे. ही खरं तर एक प्रकारची हुकुमशाही आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आम्ही या माध्यमातून, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकच विनंती करतो की जर कुठंही लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल आणि लोकशाहीला खरंच न्याय द्यायचा असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधानमध्ये नोंद केलेली आहे, जी घटना आहे
त्या घटनेनुसार, त्या कायद्यानुसार या ठिकाणी पुन्हा ही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक व्हावी, अगदी सभागृहात न घेता जनतेसमोर घ्यावी असं आम्ही म्हणतोय. खुल्या आम जनतेमध्ये त्यांनी निवडणूक प्रक्रिया ही राबवावी. जनतेला कळू द्या काय होतंय ते, बहुमत कोणाकडे आहे, जनतेचा कौल या राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्र पक्षाकडे आहे. जनतेच्या मनात आम्ही राज्य केलेलं आहे, जनतेनं आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेला आहे आणि हा जर अंक पाहता निश्चितच हा आमचा नैतिक विजय आहे. आणि आम्ही पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की शक्य झाल्यास या ठिकाणी पुन्हा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक व्हावी आणि पुन्हा मतदान घ्यावं, हीच आमच्या 5 सदस्याकडून फलटण तालुक्यातून आमची विनंती राहणार आहे. धन्यवाद. मी रुपाली सरगर, मी माझी जिल्हा परिषद सदस्य आधी पण निवडून आलेली, आता परत 2026ला निवडून आले. 2002ला पण होते. मी हे पहिल्यांदाच पाहिलं इथं ह्याच्यात सातारमध्ये हे असे प्रकार मी पहिल्यांदा पाहिले. म्हणजे मला सुद्धा खूप धक्का बसला. म्हणजे मी असंही पाहिलंच नव्हतं. ज्या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडी आमच्या वेळेस झाल्या ते एकदम शांततेत व्यवस्थित झाल्या, पण जो प्रकार आता मी बघितला 20 तारखेचा एकदम विचित्र होता. आम्ही ज्यावेळेस सभागृहात चाललो होतो, सह्याद्री भैया होते माझ्याबरोबर आणि शिवेंद्र बाबांनी ज्यावेळेस कामेशला पकडलं होतं तिथं इतक्या घाणेरड्या पद्धतीच्या शिव्या देत होते. हे स्वतः मी पण ऐकलेले. म्हणजे प्रकारे त्याला टॉर्चरच करत होते. तो पाया पडत होता, म्हणला मला ह्यांच्याबरोबर जायचं आहे, मला एवढे बार जाऊ द्या ह्यांच्याबरोबर. ते काय ऐकत नव्हते. मग तसंच ते त्यांच्यातलेच 2 जण मानकुंडे यांनी सांगितलं तसं ते आले. अजून ते आत्ता उपाध्यक्ष झाले राजू भोसले ते आले. त्या दोघांनी मिळून त्याला नेलं आतमध्ये आणि तो आमच्यापाशी बसत होता. तिथनं पण त्याला उचलून नेलं, त्यांच्यामध्ये घेतलं. त्याला म्हणजे मेंटली पूर्ण टॉर्चर करत होते. चिमटे काढत होते, लाथा मारल्या त्याला. त्याचा बळाने त्यांनी हात स्वतःवर केला आणि आम्ही हे कलेक्टर साहेबांना सुद्धा सांगत होतो, पण त्यांनी सुद्धा कुठलीच दाद घेतली नाही. ते उलट आम्हाला मोबाईल बंद करा. आम्ही त्यांचे मोबाईल म्हणलं ह्यांच्या आमच्या जवळ मोबाईल नाही, मग तुम्ही ह्यांचे का ठेवले. निवड प्रक्रिया झाल्यानंतर नंतर त्यांचे मोबाईल काढून घेतले. एक गोष्ट अशी होती की ज्यावेळी कामेश कांबळे हा फर्स्ट रो मध्ये बसला होता, कामेश कांबळेला ज्यावेळी हात वर करायला सगळ्यांना सांगितलं त्यावेळी कामेशने हात वर केला नव्हता. दुसरी गोष्ट, सगळ्यांच्या सह्या पण झाल्या. जर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला पहिल्यांदा नियम दिला होता, काढून दिला होता की एकदा हात वर झाल्यानंतर पुन्हा काउंट केला जाणार नाही, एकदा सह्या झाल्यानंतर पुन्हा सही घेतली जाणार नाही, तर फर्स्ट रो मध्ये बसलेला कामेश कांबळे हात वर करत नाही पहिल्या वेळी, फर्स्ट रो मध्ये बसलेला कामेश कांबळे फर्स्ट टाइमला सही करत नाही, तर मग ज्यावेळी सगळ्यांच्या सह्या होतात आणि त्यावेळी जिल्हाधिकारी कोणत्या अधिकाराखाली तिथं घोषणा करतात, अजून कुणाला मतदान करायचंय का, अजून कुणाला मतदान करायचंय का, अजून कुणाला 3 वेळा अनाऊन्स केलं. अशा घोषणा जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा नैतिक अधिकार आहे का? आणि ज्यावेळी आम्ही ह्याच्यावरती प्रश्न उपस्थित करत होतो, आम्ही हा लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न चाललाय म्हणत होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्या ठिकाणी प्रतिमा होती, किंवा त्या प्रतिमेकडे बघून तरी तुम्ही ह्या लोकशाहीला पोषक पूरक निर्णय घ्या, संविधानाला गाळू नका. एकीकडे संविधान वाचवायचं तुम्ही गप्पा मारताय, संविधान मंदिरं बांधायचं धोरण ठरवताय, आणि दुसऱ्या बाजूला जिल्ह्याचा प्रमुख जर सातत्यानं विचारत असेल, ह्याचा अर्थ काय, तर त्यांना सांगितलं होतं की कामेश कांबळेचं मत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायची नाही. आणि ज्यावेळी मानकुमरे साहेबांनी शेवट फोन कामेश कांबळेच्या कानाला लावून दिला त्यावेळी कामेश कांबळेच्या डोळ्यातून अश्रू आले. काल महेश शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं आक्रमकपणे सांगितलंय की ज्यांना कोणाला असं वाटतंय की निवडणूक प्रक्रिया ही चुकीची झाली त्यांनी सीसीटीव्ही बघावी. माझं जाहीर आव्हान आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून की महेश शिंदे साहेबांनी आतले फुटेज सर्वांसमोर जाहीर केलेच पाहिजे. ज्यावेळी कामेश कांबळेच्या डोळ्यातले अश्रू दिसतील, ज्यावेळी कामेश कांबळेच्या कानाला लावलेला फोन दिसेल, आणि त्यावेळी हातबल झालेला कामेश कांबळे उठतो आणि सांगतो की नाही, माझा नाईलाज आहे, मी मतदान करतोय, आणि त्याच वेळी कामेश कांबळेने पेन काढून त्यावेळी सही केली. हा लोकशाहीचा खून आहे. ह्या सुसंस्कृत महाराष्ट्राचा, ह्या यशवंत विचारांच्या पुरोगामी साताऱ्याचा खऱ्या अर्थानं नावलौकिक यांनी धुळीला मिळवलेला आहे. अशा पद्धतीची निवडणूक या महाराष्ट्रात कधीही घडली नाही आणि इथून पुढे आम्ही घडून देणार नाही, ह्याची हमी मात्र आम्ही देतो. पण हे घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे आणि ह्या प्रकाराबाबत आम्ही जाहीर निषेध व्यक्त केला आहे. परंतु सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा सांगतो की यांच्याकडे जर नैतिकता शिल्लक असेल
प्रशासनाकडे नैतिकता शिल्लक असेल तर यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची फेरनिवडणूक घेतलीच पाहिजे, हा आमची आग्रही मागणी आहे. ते सगळं रेकॉर्डिंग होतं. पूर्ण रेकॉर्डिंग आहे. सभागृहात आहे ना. भैया विधान परिषदेमध्ये आज प्रश्न उपस्थित झाला, विधानसभेमध्ये झाला, परंतु सातारा जिल्ह्यातून काही उठाव होणार आहे का तुमच्याकडनं, जिल्हा परिषद सदस्याकडनं या संदर्भात आंदोलन, मोर्चे? 100% आमच्याकडनं ह्याच्यावरती प्रतिक्रिया दिलीच जाणार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे दिली जाईल. म्हणजे कोर्टातून लढलं जाईल किंवा काय जे कायदेशीर असेल ते सगळं रस्त्यावरती असेल, कोर्टात असेल, प्रशासनामार्फत असेल, कसंही आम्ही लढणार तर आहेच. 26 तारखेला अधिवेशन संपते. आदरणीय शंभूराज देसाई साहेब आणि त्याचबरोबर मकरंद आबा माघारी येतील. आमची मिटिंग होईल, महाराज साहेब असतील, बाबा असतील, आमची मिटिंग होईल आणि त्याच्या पुढे आमचं धोरण ठरेल की बाबा याच्या पुढे काय करायचं. पण 26 तारखेपर्यंत आम्हाला थांबायला सांगितलं. एकंदरीत दोघं सुद्धा म्हणजे शिवसेना आणि भाजप दोघं माहितीचेच घटक आहेत. ही जी स्पर्धा झालेली आहे ह्या स्पर्धेमध्ये जो मताचा विषय आहे, जी मतदान प्रक्रिया आहे, ह्याच्यामध्ये हा जो संघर्ष उपाळलेला आहे तुमचा, ह्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, खरं तर हे पूर्ण निषेध करण्यासारखंच आहे आणि संघर्ष उभा राहायचं काही कारणच नाहीये. जेव्हा निवडणूक होती आणि लोकांनी जेव्हा जनमत आपलं दिलेलं आहे, मतदान केलेलं लोक निवडून आलेली आहे, प्री पोल अलायन्स एक विषय असतो, तो झालेला आहे. मग त्याच्यानंतर हा संघर्ष करायची गरजच नाही. आणि बरं तुम्ही बेकायदेशीर लोक उचलून येत आहे. सभागृहाच्या अलीकडचे म्हणजे 5 फुटावरती ते सभागृह आहे, मेटल डिटेक्टर अलीकडे आहे, तिथनं तुम्ही माणसं उचलून येत आहे. तुरुंगातले लोक तुम्ही मतदान करायला पाठवता. आता पुणे महानगरपालिकेला किती जणांनी तुरुंगातला फॉर्म भरला, किती जण निवडून आले, तुम्ही चौकशी करा. माझा प्रश्न असा आहे की सत्तेला प्राथमिकता आपण सगळे देत आहे. एकंदरीत सभापती आणि उपसभापती निवड ही फेर निवडणूक हवी ही तुमची मागणी आहे. परंतु ही जी प्रक्रिया आहे ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर दोघं सुद्धा तुम्ही माहितीचेच घटक आहात, बरोबर आहे? आणि एकेका मतासाठी हा संघर्ष झालेला आपल्याला पाहायला मिळाला आहे. मग जनतेचे प्रश्न एकीकडे आपण बघतो आणि हा जो संघर्ष आहे, दोन्ही चित्र जर आपण बघितलं तर प्राथमिकता नेमकी कशाला दिली पाहिजे? माझं ह्याला समर्पक उत्तर असणार आहे, जनतेच्याच प्रश्नांना आमचं त्या ठिकाणी प्राधान्य असणार आहे. कारण जनतेनं बहुमताचा कौल कुणाच्या बाजून दिला होता? राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या बाजून दिला होता. भाजप अल्पमतात असताना भाजपने जी फोडाफोडीचं राजकारण केलं, भाजपचे काही मंत्री प्रत्येक सभेत वल्गना करत होते की अध्यक्ष आमचाच होणार, अध्यक्ष आमचाच होणार. तर साहेबांच्या प्रश्नाला पण माझं उत्तर आहे, कदाचित त्या मंत्र्यांच्याच त्या वल्गनेसाठी हा सगळा अवापो केलाय का, याची मला दाट शक्यता वाटते. मंत्र्याचा शब्द खाली पडून द्यायचा नव्हता की काय, आणि अध्यक्ष करणार जी वल्गना केली होती ती खरी करण्यासाठी तर हा अट्टहास आणि हा पुरोगामी विचार गाडला गेलाय का काय, हे याला समर्पक उत्तर आहे माझं. निवडणूक भैया एक मिनिट, सह्याद्री भैया तुम्ही पक्षप्रतोद आहात, जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीचं वागलंय, याबाबत आपण सचिवांकडे किंवा निवडणूक आयोगाकडे काही तक्रार लेखी करणार आहात का? 100% आम्ही तक्रार त्यांच्या जसं एसपीचं निलंबन हो 100% आम्ही त्याची मागणी करणार आहोत. उलटा आम्ही काल सुद्धा तिथं काल म्हणजे 20 तारखेला सुद्धा जेव्हा निवडणूक होत होती, आम्ही त्यांना लेखी अर्ज दिलाय की तुम्ही ही प्रक्रिया थांबवा. त्यांना अधिकार पाहिजे मतदानाचा, त्या 2 जणांना. त्यांनी मतदान केल्याशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही लिगली. एवढं सुद्धा आम्ही त्यांच्यासमोर भांडत होतो. तिथं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आम्ही घोषणा पण देत होतो की बाबा त्यांनीच समाजाला त्यांनी लिहिले त्याप्रमाणे तर तुम्ही वागा. तेवढं सुद्धा जर जमत नसेल तर काय लोकशाही आणि कसली ही प्रक्रिया? मग तुम्ही आधीच डिक्लेअर करून इथं आम्हाला बसवाना, कशाला बसवलं इथं? अक्षरशः कामेश कांबळे त्या ठिकाणी इतका प्रेशरमध्ये होता, तो झोपला. म्हणजे तो टेबलवर डोकं ठेवून तो काहीच बोलायला तयार नव्हता, इतका हातबल होता तो. त्या बिचाराला सगळे सांगत होते बाबा त्याला साईडला बसवा, तिकडं नाही इकडं नाही, तुम्ही साईडला बसवा, काहीतरी त्याला सेपरेट त्याचा विचार करू द्या. अजिबात नाही, ते म्हणतील तसंच. स्वतः कलेक्टर त्याला विचारत होते तुला. आणि मला एक सांगा, एकदा मतदान प्रक्रिया संपली, तुम्ही परत रिवाइंड करून काय मतदान करायचा अधिकार असतो कुणाला? कलेक्टरच सगळं झाल्यानंतर परत तुम्ही त्याचं मतदान केलं सेपरेट वेळ देता का? असं कुठं असतं का? मग आज जिल्हा पोलीस प्रमुखांना निलंबनाचे आदेश दिले, त्याच्याबरोबर 100 पोलीस कर्मचारी निलंबित झाले, बरोबर. मग तुमच्या ग्रुपकडून असं काय कलेक्टरचे निलंबनाचा आदेश काय मागणी काय मागणी आता आदरणीय शंभूराज देसाई साहेबांनी आणि आदरणीय मकरंद साहेबांनी आज त्यांचा पण प्रश्न मांडलायच ना तिथं. कारण जिल्ह्यात पालकमंत्री, जिल्ह्याचा पालकच जर सुरक्षित नसेल
बरोबर. सामान्य माणसाची भावना आहे की आम्ही बघायचं कसं कालच आणि आम्ही मग तुम्ही आज आमच्या लाखो लोकांचं तुम्ही आज प्रतिनिधित्व करताय जिल्हा परिषदमध्ये की बोलून भविष्यात राज्यावर जाऊ शकता, पण आज ज्या सामान्य लोकांच्या मध्ये जी भावना आहे भीतीची ती तुम्ही कशा पद्धतीने कव्हर करणार? हे अधिकारी अशीच पेलत बसणार? नाही, ह्यांच्या बाबतीत आम्ही तक्रारी ऑलरेडी दिलेल्या आहेत. कालच एकनाथ शिंदे साहेबांची गाठ घेऊन आम्ही या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. सगळं त्यांना शिंदे साहेबांनी लेखी दिलेलं आहे. कालच ऍक्शन घेण्याच्या संदर्भात आम्हाला तशी आम्ही दिलेली आणि पहिली तुम्ही आज बघितली कारवाई कशा पद्धतीने झाली. आज जिल्हाधिकारी जर सुद्धा ह्या कारवाईच्या बाडग्यातून वाचला आणि नाही. आज जरी तुम्ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण ऐकलं असेल विधानसभेतलं, तर त्यांनी सुद्धा हेच सांगितलंय की मी सगळ्यांची चौकशी लावायची मागणी करतोय. मी सगळेच अधिकारी या निवडणुकी प्रक्रियेत जेवढी लोक होती, आता सिस्टीम जो प्रकार पुढे बसून चालत आलाय की राजकारण आणि प्रशासकीय अधिकारी आणि जनता, या राजकारण आणि जनतेची बदलीची काय प्रशासकीय यंत्रणा तिला सिस्टीम म्हटलं जातं. आज सिस्टीम पूर्णपणे भाजपच्या बाजून झुकली असं तुम्हाला वाटतंय का? आणि त्याच्यावर तुम्ही काय करणार? आता सिस्टीम त्याला जोडून एक प्रश्न आहे, या प्रक्रियेच्या विरोधात तुम्ही याचिका दाखल करणार आहे? हा, 100% आम्ही याचिका दाखल करणार. 26 तारखेला जेव्हा आमचे नेते येतील हा. त्यावेळेस आमची पुढची जी काय धोरण असेल, जे काय रणनीती असेल ती आखलं जाऊन त्या पद्धतीने आम्ही करणार. पण ही लढाई इथं थांबणार नाहीये. आदरणीय शंभूराज देसाई साहेबांनी सुद्धा एक वाक्य वापरलंय त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या दिवशी 20 तारखेला. सुरुवात तिकडनं झालेली आहे, अंत आम्ही करणार आहे. आणि हा शिवसेने किती खंबीर आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर आदरणीय मकरंद असतील, शंभूराज देसाई साहेब असतील, आदरणीय महाराज साहेब असतील, हे सगळे आपण बरोबर आहात आणि 100% आम्ही याच्यावरती चांगल्या पद्धतीने घेणार आहे. माझा दुसरा प्रश्न आहे की शिवसेनेचे 2 सदस्य फुटले होते माध्यम करताना, तर त्यांच्यावरती तुम्ही फुटवली या नात्याने तुम्ही हो, काय कारवाई करणार? हो, 100% करणार. त्यांचं केलेली सदस्य already. ही प्रक्रिया सुरू झाली. सगळी प्रक्रिया आम्ही केलेली आहे, त्याची तुम्ही काळजी करू नका. निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या वेळी प्रत्येक सभेमध्ये बाबांनी सांगितलं की आपण शिवसैनिक आहोत. शिवसेना काय आहे ते महाराष्ट्राला माहिती आहे, एवढं देशाला माहिती आहे. मग तो शिवसेने बाणा जपून बाळासाहेबांच्या विचाराचा तुम्ही वारसा जपणार का त्यांच्या विचाराशी प्रतारणा करणार? त्यांचे जे विचार होते त्याच पद्धतीने आम्हाला आता वागायला लागणार, एवढंच मला या ठिकाणी आणि सांगायचं. वागणं जबाबदार. बाळासाहेबांनी प्रत्येक गोष्ट न्यायव्यवस्थेवर विश्वास न ठेवता जनतेच्या न्यायालयात त्यांनी आम्हाला या ठिकाणी जनतेने निवडून दिलेलं आहे आणि